बसत म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, चला कल्पतरूचे तरुंचे आरव. आता कल्पतरू म्हणजे काय आपण नेहमी चिंतन करतो. कल्पतरू एक वृक्ष आहे. झाडामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. बहुतेक आता कल्पतरू आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पूर्वी होतं असं म्हणतात. कल्पतरू आपल्या सगळ्यांच्या पुण्याने ते वर निघून गेले. आपल्याला आता गुरुवारी सांगत, आता येड्या बाबळी जास्त दिसतात. झाडात काही प्रकार आहेत. काही कनिष्ठ प्रतीची झाडं आहेत, काही मध्यम प्रतीची झाडं आहेत, काही उत्तम प्रतीची झाडं आहेत, पण काही दिव्य झाडं आहेत. कनिष्ठ प्रतीची झाडं बोरी, बाबळी. ज्ञानोबारायांनी दुर्जन माणसांची उपमा देताना कशाची उपमा दिली? बोरीची उपमा दिली. गोवी गेली या जवळी, जगटली अंग फाळी, फळे तरी आत पोळी, बोराटी जैशी. जवळ गेलं तर गोळून टाकतो, काढायला गेलं तर त्रास होतो. दुष्ट माणसांचं वर्णन करताना बोरीचं वर्णन केले, बाबळीचं रूपक दिले, उपमा दिलेली. काही चांगली झाडं आहेत, मध्यम प्रतीची झाडं, म्हणून त्यांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केले. चंदनाची उपमा दिली संतांना. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, किंवा तुका चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हे न कोणी अंग. चंदनाची उपमा दिली संतांना. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. पण इथे मात्र ज्ञानोबाराय चंदनाची उपमा देत नाहीत. ज्ञानोबाराय या ठिकाणी जी उपमा देत, उपमा ज्ञानोबाराय जे देत असतात कार्यानुसार उपमा देतात. कधी चंदनाची उपमा देतात, त्यावेळेस कार्य सांगायचं ते वेगळं सांगायचं कार्य. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी जी उपमा दिलेली आहे ती कल्पतरूची उपमा दिलेली. कल्पतरू हा जो वृक्ष आहे हा दिव्य वृक्ष आहे. हा कल्पतरू सध्या कुठं आहे? स्वर्गात आहे कल्पतरू. कल्पतरूचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केलंय. सांगा आता ओव्या ज्ञानेश्वरीत कल्पतरूच्या ओव्या. कल्पतरू काय करतो? कल्पतरू काय करतो ते सांगा. ठीक आहे. कल्पतरू नाना कल्पितयाची या इच्छा, फळे कल्पतरू जैसा, अशी गोवी आली बघा. नाना तयाची या इच्छा, फळे कल्पतरू जैसा. कल्पतरू काय करतो? जशी त्याच्याजवळ आपण गेल्यानंतर नातरी कामितयाची या इच्छा, फळे कल्पतरू जैसा, किंवा कल्पतरू खाली फळी येती मागितली. सामान्य इच्छा आपल्या प्रयत्नाने पूर्ण होतात, पण काही अलौकिक पदार्थ आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर त्याला अलौकिक पदार्थच लागतात. सामान्य व्यवहारातल्या इच्छा असतील, चहा प्यायचा आहे, अमुक करायचं, जेवण पाहिजे, ते पूर्ण करणारा सामान्य सुद्धा आपल्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकतात. परंतु अलौकिक इच्छा ज्या असतील आणि एकदम पूर्ण करायच्या असतील तर त्याला काय लागतो? कल्पतरू लागतो. झाडं जी आहेत बाकीची एका वेळेस एक झाड एकच फळ देतं. आंबा आंबा देईल, बोरी बोरी देईल, चिक्कू चिक्कू देईल, आणि ते काही कालापुरते देतात. पण कल्पतरू नावाचं असं झाड आहे, त्याला तुम्ही कोणतंही फळ मागा, नुसतं फळच मागा, कोणती वस्तू मागा, कधीही मागा, कोणीही मागा, आणि त्या ठिकाणी कधीही मागा आणि लगेच फळ देणार. बाकीच्या झाडाला लगेच फळ येतात का? आंबा लावला लगेच फळ आलं असं होतं का? वाट बघावी लागते. बरं, आंब्याला म्हटलं मला चिक्कू देतं मिळेल का? नाही मिळणार. कल्पतरूचं झाड असं आहे, दिव्य असं झाड आहे. त्याच्यापुढे कल्पतरू खाली फळी येते, किंवा कल्पतरू तळवटी काय वाणी त्याला सांगा. जो त्याला कशाची वाणू आहे सांगा, त्याला काय कमी पडणार आहे सांगा. कल्पतरूला काही कमी पडत नाही. म्हणजे
त्याच्या खाली बसला एखादा मनुष्य कल्पतरू खाली आणि आंब्याचा सीजन नसताना आंबा पाहिजे मिळणार, नुसता आंबाच पाहिजे का रस पाहिजे म्हणला तरी मिळणार, रस नाही केशरयुक्त रस पाहिजे म्हटला तरी तो असं म्हणणार नाही थांब आता मला केशर दुकानातून आणू दे, मी रस करायला आता कुठं जाऊ बाबा, तुला मी कुठून रस देऊ, असं नाही म्हणत कल्पतरू. कल्पतरूकडे सगळं तयारच आहे. म्हणून हा जो कल्पतरू आहे, कामधेनू कल्पतरू चिंतामणी काय करतात ते, आवडीची धनी पुरविती. कारण कल्पतरू म्हणजे काही सामान्य आहे बरं का. हो, ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंदिकेशरू, झाड नव्हे कल्पतरू, पुढं काय, कामधेनू गायन म्हणावी. का श्रेष्ठतनु देवाचे नाही ना, कामधेनू गायन वा म्हणावी. त्या ठिकाणी हे काही सामान्य नाही, हे वास्तविक पाहता विभूतीचे देवाच्या. म्हणून त्यांच्यामध्ये काय अलौकिक असं सामर्थ्य आलेलं आहे. म्हणून कल्पतरूला सामान्य समजायचं नाही. तुकोबराय म्हणतात, कल्पतरू रुया नवती बाभुळा, पुरवितो फळा इच्छिलिया. कल्पतरू रुया नवती बाबुळा, रुई असेल बाबळी असेल तिला तुम्ही कल्पतरू समजू नका, कारण हा काय करतो, पुरवितो फळा इच्छिलिया. तुमचं जे काही इच्छिलेलं असेल, लौकिक असू द्या अलौकिक असू द्या, तो तुम्हाला काय करतो, आणून देतो. म्हणून कल्पतरू हा श्रेष्ठ झाड आहे. ज्ञानोबराय म्हणतात, संत हे कल्पतरू सारखे आहेत, परंतु कल्पतरू पेक्षाही श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ, काय श्रेष्ठता आहे म्हटले, कल्पतरू जो असतो तो अचल आहे. अचल आहे, अचल आहे. पण इथं आहे का स्वर्गात आहे, स्वर्गात आहे. स्वर्गात आहे, आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल, तो आपल्याला भेटावा लागेल. भेटल्यानंतर सुद्धा आपल्याला कल्पना करावी लागेल. पुन्हा ती कल्पना काय आहे, चांगली आहे का वाईट आहे याचा तो विचार करत नाही. जी कल्पना तुम्ही करणार तो देणार. तुम्ही चांगली कल्पना केली देणार, वाईट कल्पना केली तर. आपण गोष्ट सांगतो, इथं भूत तर नाही ना, आहे मग आलं भूत, खाणार तर नाही ना, खाल्लं. म्हणून कल्पतरू जो आहे तो श्रेष्ठ आहे. संतांना कल्पतरूची उपमा दिली, परंतु कल्पतरूपेक्षा संतांचं श्रेष्ठत्व काय विशेष आहे हे सांगण्याकरता पहिला शब्द वापरलाय चला. चला म्हणजे संत हे चालते बोलते कल्पतरू आहेत. म्हणजे आपल्याला कल्पतरूकडे जावं लागतं ना, तेच आपल्याकडे चालत येणार आहे. आणि कल्पतरू एखादाच कुठेतरी असतो. हे संत म्हणजे कल्पतरूचे काय आहेत, आरव म्हटले. आरव म्हणजे उद्यान आहे ईश्वरिष्टांची. ती तुमच्याकडे आलेली आहे, मांदियाळी आलेली आहेत. त्यांना तुम्ही सामान्य समजू नका. ते कोण आहेत, ज्ञानोबराय म्हणतात हे चला कल्पतरू आहेत. कल्पतरू तुमच्याकडे आला ना, तुम्ही जा बाबळीच्या झाडासारखा सोडला, हिवराची दाट सावली, हा तसं तुम्ही करायला लागले त्यांच्याकडे, कल्पतरूला सोडून द्यायला लागले. मग ज्ञानोबराय म्हणतात, त्यांना मी सांगितलं यांना जाऊन भेटा, पण ते तुमच्याकडे आल्यानंतर ते कोण आहेत तुम्हाला कळले पाहिजेत ना. त्यांच्याविषयी तुमची सद्भावना पाहिजे, त्यांच्याविषयी तुम्हाला त्यांचा महिमान कळायला पाहिजे. ते सामान्य नाहीत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ते कोण आहेत आलेले, चला आहेत. चला म्हणजे चालत चालत तुमच्याकडे आलेले आहेत, चालते बोलते आहेत, चेतन आहेत ते. आणि कल्पतरू आहेत. कल्पतरू म्हणजे कल्पतरू जसा सगळ्या मनोरथांची सिद्धी करणार आहे, तसे तुमचे सगळे मनोरथ सिद्ध करणारे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू
पुरविशी. तो त्या ठिकाणी काय करतो? कल्पतरू पुरवतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात तो जो कल्पतरू आहे तो कल्पतरू अचल असल्यामुळे जडच आहे ना तो सुद्धा. तो जरी दिव्य असला तरी सुद्धा जडता त्याच्या ठिकाणी आहे. त्याला कळतं का कोण माझ्याकडे आलंय, मी कोणाकडे गेलं पाहिजे? काही नाही. तो म्हणतो माझ्याकडे या. बर, माझ्याकडे आल्यानंतर सुद्धा काय कल्पना करायची मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला काय करायची ती करा. तुम्ही काय कल्पतरूच्या झाडाखाली बसून जोळीला गाठी द्यायला लागले ना, तरी कल्पतरू तळवटी बैसोनी जोळी देतसे गाठी. तुम्ही तिथं जोळीला गाठी देत बसला, मी काय नाही. तुम्ही कल्पना करा, मी तुम्हाला देईल. आणि कल्पना तुम्ही कधी कराल? हा कल्पतरू आहे कळाल्यानंतर. नाही तर तिथं तुम्ही गाठी देत बसणार जोळीला. का कुठं बसलोय मी हे माहिती नाही ना. ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ बसलाय, तिथं म्हणतो मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, माझं मुलगा झाला पाहिजे, त्यांचं बरं झालं पाहिजे. ठीक आहे, ते होईल. पण इथं ही एवढी कल्पना क्षुद्र करायची काही गरज नाही. ज्ञानोबा आहेत बसले, त्यांना माहिती आहे कोणाला काय द्यायचं. ज्ञानोबा म्हणतात आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या जवळ बसलोय. निवृत्तीनाथ महाराज हे कल्पतरू आहेत. आणि कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी, कशाची वाणवा आहे त्याला, किंवा काय वाणू, काय त्याचं वर्णन करावं सांगा. जो जी मला सांगा तुम्ही, आता अशा कल्पतरूच्या खाली आम्ही बसलो, अशा श्रीगुरूंच्या कृपादृष्टीखाली आम्ही आहोत, आम्हाला काय कमी पडणार आहे? काही कमी पडणार नाही. पण आता तो जर कल्पतरू जड असता, अचल असता, तर आपल्याला काय कल्पना करायची हे आपल्याला ठरवावं लागतं. संत असे कल्पतरू आहेत, या कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर आपल्याला कल्पना करावी लागत नाही, तेच आपल्याला शिकवतात काय कल्पना करायची. आपल्या सगळ्या कल्पना पहिल्यांदा ते बदलतात. कल्पतरू आपल्याला सांगत नाही हे कल्पना करा, ते कल्पना करा. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती पुसोनी शीन हारती देती सुख. त्यांना हित कळतंय, अहित कळतंय, म्हणून पहिल्यांदा ते आपल्याला आपलं हित काय अहित काय शिकवतात. आपल्या जीवनामध्ये काय कल्पना, चुकीच्याच कल्पना असतात सगळ्या. संतांच्या सहवासात गेलं की संत आपल्या चुकीच्या कल्पना घालवतात, चांगल्या कल्पना आपल्याला शिकवतात, आणि हळूहळू आपल्याला कल्पनातीत करतात. कल्पतरू जरी असला तरी सुद्धा तो काय कल्पना करायचं शिकवत नाही, किंवा आपल्या कल्पना थांबवत नाही. माणसाचा स्वभाव आहे, कल्पना कधी थांबत नाही. किती मिळालं म्हणजे त्या ठिकाणी कल्पना थांबते. व्यवहारातलं, संसारातलं सर्व जरी मिळालं तरी कल्पना चालूच आहे आणखी. कारण जीव म्हटलं की कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शेव बोली देते. म्हणून संत काय करतात, आपल्या जेवढ्या काही कल्पना आहेत त्या सगळ्या थांबवतात आणि आपल्याला कल्पनातीत करतात. कल्पनातीत असलेला जो परमात्मा जो आहे तो आपल्याला देतात, तत्स्वरूप आपल्याला करतात. म्हणून जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीज प्ररो हनावनी असं म्हटलंय. म्हणून ज्ञानोबाराय संतांना कल्पतरूची उपमा देत असताना कल्पतरू चला म्हणतात. हे चला कल्पतरू आहे. म्हणून चला कल्पतरूचे आरव. संत जे आहेत ते कल्पतरूचे काय आहेत? आरव आहेत आणि चल आहेत. चल असल्यामुळे त्यांना कळतं कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही द्यायचं, कोणाचं हित कशात आहेत, कोणाचं हित कशात. अधिकार तैसा दावियला मार्ग चालता हे मग कळू येते. कदाचित आपल्याला असं वाटेल मी ज्ञानोबरायांच्या जवळ आलो मला हे भेटलंच नाही भेटलं ना, त्याच्यातच तुझं हित होतं म्हणून भेटलं नाही.
का? कारण ते कसे आहेत, चलाकल्पतरू आहेत. ते तुमच्या मनातलं सगळं ओळखतात, ह्याला काय पाहिजे आणि ह्याला कुठं घेऊन जायचं आहे, ह्याचं हित कशात आहे. आपल्याला वाटतं कारण आपल्या इच्छेच्या विरुद्ध झालं की मी एवढं केलं तरी सुद्धा मी एवढी पारायण केली माझी इच्छा नाही पूर्ण झाली. ज्ञानोबराय म्हणतात बाबा तुला हे नाही देणार मी, ह्याच्यापेक्षा मोठं देतो. चला मी इथं बसलोय कशा दयाने घातली मुक्तीची गवारी, तुला मुक्त व्हायचंय म्हणून मी इथं पंगत घालून बसलो आणि तू आला आणि मला भजे द्या म्हणतो, आमकं द्या म्हणतो, तमकं द्या म्हणतो. बाबा ते तुला नाही देणार. तुझी इच्छा आहे पण तुझं हित त्याच्यात नाही ना. म्हणून ज्ञानोबराय जे आपल्याला द्यायला बसलेले ते चला कल्पतरूचे आरव. असे कितीतरी आले आणि बसले ज्ञानोबरायांच्या समोर धरणं मांडून. एक धरणेकरी आला आणि तो काय म्हणायला लागला, ज्ञानोबराय मला काय पाहिजे, विद्वान व्हायचंय आणि धनवान व्हायचंय. ज्ञानोबरायांनी त्याला काय सांगितलं, बाबा जा तिकडे देऊला जा, तुकाराम महाराजांच्याकडे जा. रामेश्वर भट्ट आले, काय चुकलं ज्ञानेश्वर महाराज, माझ्या अंगाचा दाह होत आहे. म्हटले चुकलंय, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर, जो का अवतार नामयाचा त्याची तुझं काही, म्हणून या बाधा झाली तुझं, तुला ती बाधा झालेली आहे बाबा. म्हणून चला कल्पतरूचे आरव म्हटलेलं आहे. ज्ञानोबराय जे आहेत ते चल आहेत. चल आहेत म्हणजे आपलं सर्व काही जाणणारे आहेत. आणि जो कल्पतरू मध्ये जो दुर्गुण आहे, कल्पतरू आपल्याला कल्पतरूच्या ठिकाणी विवेक नाही. सुभाषितकार म्हणतात कल्पतरू जो आहे तसं पाहिलं गेलं तर उदार आहे. औदार्ये भूत्रयेपि विदितम संभूती रंभो निधे वासो नंदन कानने परिमलो गिरवान चेत मनोहर चेतो हरह. सगळे बाकीचे गुण आहेत बाबा. तो स्वर्गात आहे, सर्व आहे. कल्पतरू स्वर्गात आहेच ना. काय म्हटले, स्वर्गाचं वर्णन करताना कल्पतरूचं कुठं वर्णन केले सांगा बरं. केले का नाही? स्वर्गाचं वर्णन करताना कल्पतरू सांगितलं का नाही सांगितलं? नाही सांगितलं. स्वर्गात कल्पतरू आहे सांगितलं नाही कुठं ज्ञानेश्वरीत. सैंगत चिंतामणीच्या सडका आणि विनोदवन वाटिका. सुरतरू म्हणजे काय हे कोणी सांगायचं? मीच सांगायचं का सगळं? विनोदवन वाटिका सुरतरूंच्या म्हटलंय ना स्वर्गामध्ये. बरं स्वर्गात कल्पतरू आहे का नाही? आहे. मग स्वर्गातले सगळे सुखी झाले का? अहो स्वर्गामध्ये इंद्रदेव राहतात, त्यांना अमृत पाहायलाय प्यायलाय, पण इंद्रदेवाला तिथं आनंद वाटतो का तो खाली येतो गौतम ऋषीच्या आश्रमात? पण त्याला सुख आहे का? देवांना सुख आहे का? मग कल्पतरू असून सुख आहे का? म्हणून ज्ञानोबरायांना तो कल्पतरू अपेक्षा नाही. ज्ञानोबरायांचं कल्पतरू संत आहेत. चला कल्पतरूचे आरव. चालते बोलते कल्पतरू आहेत ज्ञानोबराय. चालते बोलते कल्पतरू आहेत तुकोबाराय. चालते बोलते कल्पतरू आहेत ते जोग महाराज. सगळे संत संत. पण ज्ञानोबराय म्हणतात नुसतं कल्पतरू एक आहेत काही आरव आहेत. आरव, आरव म्हणजे काय? हा बाग. संतांची जी मांदियाळी तुमच्याकडे आलेली आहे ही कल्पतरूची बाग आहे. संतांना कल्पतरूची बाग काय म्हटले? आरव म्हणण्यामध्ये ज्ञानोबरांना काय सांगायचंय नेमकं? उद्यान, एक झाड असणं आणि उद्यान असणं फरक पडतो. एक संत असणं आणि सगळा संत समुदाय असणं. जसं एखादं उद्यान असतं, बाग असते, त्या बागेमध्ये नयन रम्यता असते. त्या बागेमध्ये गेल्यानंतर मनुष्य त्या ठिकाणी रमून जातो. त्याप्रमाणे हे सगळी संत मांदियाळी आहेत. बागेमध्ये फुलं असतात, बागेमध्ये फळं असतात, बागेमध्ये त्या ठिकाणी मनोहरता असते. म्हणून ही सगळी संत मांदियाळी आल्यानंतर एक प्रकारचा वेगळा आनंद आहे.
एकटे संत भेटणे आणि सगळी संत मांदियाळी भेटणे, दिंडी आपल्या गावात येणं आणि जो उत्सव असतो, जो आनंद असतो, जेव्हा ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय ही सगळी संत मांडी तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्यानंतर ज्या गावात जात असतील त्या गावात काय वातावरण तयार होत असेल. अहो एक संत भेटले, नुसते ज्ञानोबाराय भेटले तरी उद्धार झालेलाच आहे, होणारच आहे. पण सगळी संत मांदी आल्यानंतर त्या सत्संगाचा एक वेगळा प्रभाव होतो. आपण ते पुन्हा पुन्हा बोलतोय. म्हणून संत संगतीमध्ये गेल्यानंतर सगळ्याचं विस्मरण, जसा बागेत मनुष्य गेला की त्याला काय वाटतं, करमून जातं, तो रमून जातो बागेमध्ये. तशी ही सगळी संतांची जी मांदियाळी, कल्पतरूची आरव म्हटलं, आरव म्हणजे काय, ही बाग आहे, हे तुमच्याकडे आलेले आहेत. पण ते तुम्हाला काय वाटले पाहिजे, ते सदा सज्जन सोयरे होतो. ते तुम्हाला काय वाटले पाहिजेत, नेहमी सोयरे वाटले पाहिजेत, म्हणजे आवडीचे वाटले पाहिजेत, प्रिय वाटले पाहिजेत. नाही तर ते आलेले आहेत तुमच्याकडे, तुम्ही कल्पतरूच्या बागेत गेले आणि कल्पतरू तोडायला सुरुवात केली. कुठं ज्ञानोबारांनी लिहिलं ना, मी हे फोडलं आणि कल्पतरूचं कुंपण केलं, असं कुठंतरी म्हटलंय. हा हा कुंपण केलं, असू द्या, चला यासाठी पाठवायला पाहिजे. आता चेतना चिंतामणीचे गाव का म्हटलं ज्ञानोबारायांना. आता कल्पतरू काही कमी आहे का हो? परत ज्ञानोबारायांनी चिंतामणी कशाला आणला? कल्पतरू सगळं पूर्ण करतोच नाही, इच्छा वगैरे सगळं पूर्ण करतो. ज्ञानोबारायांना चिंतामणी सांगण्यामध्ये आणखीन काय सांगायचंय? या सगळ्या उपमा ज्या दिलेल्या आहेत त्या उपमा संतांचे गुण सांगणार आहेत, संतांचं स्वरूप सांगणार आहेत, संतांचं कार्य सांगणार आहेत. संतांचा एक एक गुण सांगत असताना कल्पतरू सुद्धा ज्ञानोबारांना कमी वाटला म्हणून तर चिंतामणी सांगितला. मग काय गुण कमी वाटला म्हणून चिंतामणीत काय गुण विशेष आहे, हे सगळं तुम्ही शोधून आणा उद्या प्रवचनात. चिंतामणी का सांगितला, कल्पतरूपेक्षा चिंतामणीमध्ये काय विशेष गुण आहेत? ज्ञानोबाराय म्हणतात, संत जे आहेत आपल्याकडे आलेले चेतना चिंतामणी आहेत. आता चिंतामणी म्हणजे काय?